मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात जो काही जी आर काढला त्यानंतर आतापर्यंत 8 जिल्ह्यातील जे आहे ते आकडेवारी समोर आलेली आहे। 2 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यानची आकडेवारी आहे। त्यापैकी आतापर्यंत 73 लोकांनी जे आहे ते अर्ज सादर केले आहेत। त्यापैकी 27 अर्ज जे आहे ते त्याला मान्यता देण्यात आली आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आहेत। सर, आकडेवारी समोर आलेली आहे, अगदी क्षुल्लक आहे, त्यामुळे ओबीसींना धक्का नाही असं सध्या तरी कुठेतरी दिसून येतोय। नक्कीच की मी सुरुवातीपासून जे म्हटलं की या 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयामध्ये सुद्धा काय म्हटलेलं आहे की मराठा समाजातील ज्या व्यक्तीच्या नातेवाईकाची परिभाषा 2012 दिलेली आहे। कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल, त्याची व्हॅलिडिटी झाली असेल आणि तो तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देऊन त्याच्या वंशावळीतील नातेवाईकाच्या प्रमाणपत्राची हमी घेत असेल की यालासुद्धा देण्यात यावं, यांनी मागणी केली यालासुद्धा देण्यात, अशा प्रकारचं हमीपत्र देत असेल तरच तो अर्ज करू शकणार आहे। आणि म्हणून नवीन प्रोसेस नाही, ही जुनीच प्रोसेस आहे। म्हणून मी म्हणत होतो की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही। आता जी आकडेवारी पुढे आलेली आहे की या 6 महिन्यामध्ये फक्त 73 अर्ज या 8 जिल्ह्यामध्ये मिळालेले आहे, ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर 0, जालना 23, परभणी 11, हिंगोली 5, नांदेड 0, बीड 11, लातूर 10 आणि धाराशिव 13। आणि त्याच्यापैकी फक्त 27 लोकांचे अर्ज मान्य झालेले। आता याच्यामध्ये सुद्धा कोणते असू शकते की ज्या घरी पहिला पोरगा 10वा वर्ग 12 वर्ग पास झाला आणि ज्याच्या वडिलाकडे प्रमाणपत्र आहे, कुटुंबामध्ये कुठल्या तरी नातेवाईकाकडे प्रमाणपत्र आहे आणि त्यांनी आता प्रमाणपत्राची मागणी केली असेल, असे असू शकते। किंवा ज्या 45,000 नोंदी सापडल्या आहेत त्याच्यातील एखाद्या व्यक्तीचे कागदपत्र गोळा झाले असतील, ते असू शकते। पण सरळ मराठा जातीतील व्यक्तीला, एखाद्या व्यक्तीने मी मराठा आणि मला कुणब्यांची प्रमाणपत्र द्या अशा प्रकारचं जर प्रतिज्ञापत्र दिलं तर त्याला देता येत नाही। हेच 2 तारखेच्या जी आरमध्ये आहे। मात्र कुठेतरी आंदोलन जेव्हा मागे घेण्यात आलं तेव्हा सरसकट आंदोलन मिळेल असा दावा करण्यात आला। लाखो लोक आता कुणबीमध्ये समाविष्ट होतील असं देखील बोललं गेलं। मात्र ज्या पद्धतीने जी आकडेवारी समोर येते त्यामुळे कुठेतरी तो शासनाचा जो जी आर काढलेला आहे त्यानंतर जो दावा करण्यात आला तो फोल ठरतो असं दिसून येतोय। नाही, तो दावा त्यांनी केला होता, त्याचं विश्लेषण, ॲनालायसिस, इव्हॅल्युएशन त्यांना करायचं। पण मी सुद्धा त्याच वेळेस आम्ही 2 तारखेला नव्हतो की याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही। आणि आज जी आकडेवारी पुढे आली त्याच्यावरून ते सिद्ध होते आहे की ओबीसीच्या या आरक्षणामध्ये चुकीच्या पद्धतीने चुकीचा माणूस येणार नाही आहे आणि म्हणून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आहे। मात्र यावर कुठेतरी हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन असा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे। मात्र जी गर्दी हवी असते या ठिकाणी प्रमाणपत्र अर्ज सादर करण्यासाठी, ती गर्दी जी आहे ते दिसून येत नाही कुठेतरी राज्यामध्ये। अहो, हैदराबाद गॅझेटियरनुसार सुद्धा तो शब्द वापरला आहे फक्त, हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठा समाजातील ज्या व्यक्तीला कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र पाहिजे असेल आणि त्याच्या कुटुंबातील नातेवाईकाकडे प्रमाणपत्र असेल आणि त्या प्रमाणपत्राच्या आधारावर तो हमीपत्र देऊन सांगत असेल की माझा हा नातेवाईक आहे, या वंशावळीनुसार माझ्याकडे प्रमाणपत्र आहे, हे कागदपत्र आहेत, याच्या आधारे यालासुद्धा जात प्रमाणपत्र देण्यात यावं तरच तो अर्ज करू शकणार आहे। ज्यांच्या पिढ्या मराठा शब्दाची नोंद आहे त्यांना अर्ज करण्याची कुठलीही प्रकारची तरतूद या 2 तारखेच्या शासन निर्णयामध्ये नाही आहे आणि म्हणून नवीन माणूस येऊ शकत नाही आहे। आणि ज्यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर नोंद आहे त्यांना प्रमाणपत्र घेण्यापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही, थांबवू शकत नाही। हे आता मराठा आणि ओबीसी समाजातील सर्वच नेत्यांनी मान्य केलेलं आहे। 2 वर्षापूर्वी फक्त मी एकटा बोलत होतो, आज सर्वांनी ते मान्य केलेले आहे की ज्यांच्याजवळ कागदपत्र आहे त्यांना प्रमाणपत्र घेण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही। मग चुकीचा माणूस येतो आहे असं आपण कशाच्या आधारावर म्हणतो? म्हणून मी म्हणतो की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही। ज्यांना कोणी प्रमाणपत्राची मागणी करतात ते खरंच ओबीसी आहेत, खरंच लोक आहेत, म्हणून चुकीचा माणूस इथे एकही येण्याची कुठलीही तरतूद किंवा प्रावधान 2 तारखेच्या शासन निर्णयामध्ये नाही आहे। आपण सुरुवातीपासूनच आपल्या भूमिकेवर ठाम आहात। मात्र ओबीसी नेते विजय वडेट्टीवार असतील, लक्ष्मण हाके असतील, हे नेते जे आहेत ते अजूनही जे आहेत ते संभ्रमात आहे। त्यांनी आंदोलने देखील या ठिकाणी केली होती। त्यांनी शासन निर्णयाचा संदर्भामध्ये जे काही कायदे आणि रूल दिलेले त्याला जोडून पूर्ण अभ्यास करावा आणि कॉन्क्रीट सांगावं ना, कॉन्क्रीट की बा याच्यामुळे नुकसान होते। सरकारची चर्चा करताना या कुठलाच मुद्दा त्यांनी फक्त रद्द करा, ओबीसीचं आरक्षण संपलं, एकच नान त्यांनी लावलेलं आहे त्यापासून। पण कसं नुकसान होणार आहे, एवढे लोक आलेल्या कुठल्याही प्रकारच्या पुराव्याच्या आधारे
अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे ती सरसकट समाजाची दिशाभूल आहे आणि दिशाभूल झाल्यामुळे समाजाच्या मनामध्ये भीती निर्माण होते, दहशत निर्माण होते आणि मग आत्महत्यासारख्या याला लोक बळी पडतात. तशा प्रकारचं कुठलंही आव्हान कुठल्याही ओबीसी नेत्यांनी करू नये हीच माझी सर्वांना विनंती राहील. ज्या ओबीसी नेत्यांमध्ये संभ्रम आहे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आपण. त्यांनी माझ्याशी चर्चा केली तर मी काढीन. मी स्वतःहून जाऊन कशाला मी त्यांचे हे करणार आहे. मी काय एवढा मोठा माणूस नाही. मी ओबीसी समाजाचा एक कार्यकर्ता आहे. मी नेता नाही आहे. मी अभ्यासाअंती बोलत असतो, निष्कर्ष समाजापुढे मांडत असतो. समाजाला मान्य करायचं असेल तर करणार, नसेल वाटत तर त्यांना जे करता सर्व मार्ग मोकळे आहे. पण मी कुठल्याही माध्यमातून समाजाची दिशाभूल करणार नाही, करत नाही, कधी करणारही नाही. नक्कीच आपण पाहू शकतो की जो काही जी आर निघाला होता 2 तारखेचा, त्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जी भूमिका आपली स्पष्ट केली होती त्या भूमिकेवरती आज पण ठाम आहेत. जी आकडेवारी आलेली आहे 8 जिल्ह्यातील, त्यापैकी फक्त आत्तापर्यंत 73 जणांच्या अर्जांना जे आहे ते मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे ही जी प्रक्रिया ही सगळी नियमित प्रक्रिया आहे. प्रतिवर्षी ज्या पद्धतीने जे आहे ते अर्ज येत असतात, जे खरे कुणबी असतील त्यांनाच हे प्रमाणपत्र देण्यात येत असतं. मात्र शासनाचा जो काही जी आर निघाला त्यानंतर कोणालाही हैदराबाद गॅझेटेडच्या आधारे या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात आलेलं नाही असा दावा पुन्हा सरसकट जे काही देण्याचा दावा करण्यात आलेला होता त्या अनुषंगाने जे आहे ते कोणालाही प्रमाणपत्र वाटप झालेलं नाही असा पुन्हा दावा जे आहे ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केला आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.